आज ओबीसी बहुजन पार्टीच्या कोअर कमिटीची सुकाणू समितीची बैठक आज सकाळपासून या ठिकाणी पार पडली। यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी आमच्याकडे संपर्क केला होता। पक्ष जरी नवीन असला तरी कार्यकर्त्यांचा ओघ इतका आहे की एकेका जागेवरती 3-3, 4-4 उमेदवार जे आहेत ते इच्छुक होते आणि त्याच्यामुळे त्यातून स्क्रीनिंग करून जे ताकदवार उमेदवार जे आहेत त्यांचा सिलेक्शन जे आहे ते आज काही जवळपास 9 उमेदवार जे आहेत ते आज आम्ही फायनल केलेले आहेत। आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्यासोबत आमच्या पक्षाची युती करण्याविषयी जवळपास 3 बैठका यापूर्वी झालेल्या आहेत। काही जागांच्या वरती त्यांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे। त्यातली परवा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही ज्या 22 जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता त्यातल्या एका जागेवरती त्यांनी समर्थन जे आहे ते म्हणजे सांगली लोकसभा जी आहे जे माझ्या नावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि जर मी लढवली तर सांगलीमध्ये त्या वंचित आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी ते आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देतील। त्यांनी समर्थन दिल्याबद्दल आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यांचा आम्ही आभार मानतो। त्याचप्रमाणे ते स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि तिथून ते लढवत आहेत। त्यामुळं आमच्या पक्षाच्या वतीनं ओबीसी बहुजन पार्टी आणि आमचे सगळे नेते आणि कार्यकर्ते जे आहे ते त्यांच्या उमेदवारीला जे आहे सक्रिय पाठिंबा जो आहे त्याच्या बैठकीत आम्ही आज व्यक्त केलेला आहे। त्याचप्रमाणे कोल्हापूरची जागा जी आहे कोल्हापूरला जिल्ह्यामध्ये 2 जागा आहेत, एक कोल्हापूर आणि दुसरी हातकणंगले जी आहे। कोल्हापूरमध्ये स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढवत आहेत। त्या ठिकाणी आमच्या बैठकीत एकमत झालं की शाहू महाराजचे वंशज या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। ते कुठल्या पक्षावरती लढवत आहेत कुठल्या चिन्हावर लढवत आहेत हा आमचा विषय नाही आहे, पण ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा या ओबीसीना महाराष्ट्रामध्ये आरक्षण दिलं गेलं त्यांचा वारसदार जो आहे तो या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। आणि त्यामुळं आमचं कर्तव्य बनतं की आमच्या सगळ्या या कोल्हापूर जिल्ह्यातला ओबीसी भटकेमुक्त बांधव जो आहे तो त्यांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावं अशी आमची भूमिका जी आहे ती आजच्या बैठकीत आम्ही व्यक्त केलेली आहे। उद्या सकाळी आम्ही कोल्हापूरला जात आहोत। कोल्हापूरला आम्ही छत्रपती शाहू महाराज भेट घेणार आहोत आणि त्यांना आणि सक्रिय पाठिंबा आणि त्यांना भेटून आम्ही देणारच आहोत। त्याचप्रमाणे हे आमच्या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते सध्या धोक्यात आलेलं आहे, तर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की हे ओबीसीचं धोक्यात आलेलं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा जी आहे ती ह्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी घ्यावी अशी विनंती जी आहे ती आम्ही छत्रपती शाहू महाराजांना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आणि आम्हाला आशा आहे की त्यांच्या पूर्वजांनी दिलेलं आरक्षण जे आहे ते त्याचं संरक्षण करण्यासाठी ते महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आणि भटके अमुक्तांच्या पाठीमागं ते ठामपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे। या ठिकाणी आणखीन काही जागा ज्या आहेत त्या आज आम्ही उमेदवारी आम्ही फायनल केलेल्या आहेत। त्यातल्या या ठिकाणी मराठवाड्यातील नांदेड त्या ठिकाणी ॲडव्होकेट अविनाश भोशीकर हे लिंगायत समाज आहे त्यांची उमेदवारी जी आहे ती या ठिकाणी आम्ही आज जाहीर करत आहोत। त्याचप्रमाणे परभणी त्या ठिकाणी मराठवाड्यातील नांदेड ॲडव्होकेट अविनाश भोशीकर हे लिंगायत समाजाचे एक मोठे कार्यकर्ते आहेत, चळवळीतले नेते आहेत। खूप मोठे लाखाचे मोर्चे त्यांनी काढलेले आहेत। ओबीसीचे जे मेळावे झाले मराठवाड्यामध्ये त्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका आहे आणि त्यामुळं त्यांचं नाव जे आहे त्यांच्या नावात एकमत झालेलं आहे। ॲडव्होकेट अविनाश भोशीकर हे आमचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे हे आमचे उमेदवार असतील। त्या ठिकाणी जवळपास 70% ओबीसी मतदान आहे। त्यामुळं आणि 2 प्रस्थापित उमेदवार जे 2 मराठा समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी उमेदवार उभा राहिलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी सरळ ओबीसी उमेदवार जो आहे तो निवडून येण्याचे चान्सेस फार मोठे आहेत आणि अशा प्रकारे आम्ही अविनाश भोशीकरांची आम्ही नाव फायनल केलेले आहे। दुसरं हे जे आहे एक मोठं नाव परभणी जिल्ह्यामध्ये परभणी लोकसभा जी आहे त्या ठिकाणी ॲडव्होकेट हरिभाऊ शेळके हे त्या ठिकाणी फार मोठं नेतृत्व मराठवाड्यातलं हे धनगर समाजाचे आहेत। ओबीसी समाजाची चळवळ
भावी बहुजन महासंघ स्थापन झाल्यापासून त्या ठिकाणी यापूर्वी त्यांनी लोकसभेच्या त्या ठिकाणी निवडणुका सुद्धा लढलेल्या आहेत आणि 2 नंबरवर त्या ठिकाणी त्यांना राहावं लागलं होतं. असे एक जुने जाणते एक मोठं नेतृत्व जे आहे ते या ठिकाणी परभणीतून आमच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी लोकसभा जी आहे ते या ठिकाणी लढवणार आहेत आणि त्यांचा सुद्धा विजय जो आहे तो नक्कीच, कारण त्या ठिकाणी ओबीसी धनगर माळी वंजारी बाकी सगळे ओबीसी मायक्रो ओबीसीची फार मोठी संख्या आहे. मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. त्याचप्रमाणे जो SC आहे म्हणजे बॅकवर्ड जो आहे त्यांची सुद्धा संख्या मोठी आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या वोट बँकेचं पोलरायझेशन आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये एक मोठं नाव जे आहे हरिभाऊ शेळके जे आहेत ते त्या ठिकाणी निवडून सुद्धा येण्याची शक्यता जी आहे ती सर्वात जास्त शक्यता जी आहे ते हरिभाऊ शेळकेंची आहे. त्याचप्रमाणे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा तर पूर्वीपासून हा ओबीसींचा बालेकिल्ला आहे. म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मोदी लाट होती त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचे राजू सातव हे ओबीसी म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते आणि म्हणून हा मतदारसंघ जो आहे तो कुठलीही लाट आले तर त्या ठिकाणी ओबीसीचाच उमेदवार जो आहे तर त्या ठिकाणी निवडून देण्याची परंपरा ही त्या हिंगोली लोकसभेची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही ॲडव्होकेट रवी शिंदे हे त्या ठिकाणी त्यांचं नाव आम्ही ओबीसी नेते त्यांचं नाव आम्ही फायनल करत आहे. त्या ठिकाणी यवतमाळ जो आहे त्याला लागून बाजूला यवतमाळ आहे. यवतमाळमध्ये आदिवासी संघटनेचे एक चळवळीचे नेते प्रशांत महादेवराव बोडखे यांचं नाव जे आजच्या आमच्या बैठकीत आम्ही फायनल केलेलं आहे. जवळपास 4 लाख आदिवासी समाजाचं मतदान आहे प्लस ओबीसीचं मतदान आहे आणि त्यामुळं हे नाव जे आहे त्या ठिकाणी हे सुद्धा आमचे एक विनिंग कॅन्डिडेट जे आहे ते यवतमाळमधून हे आमचे नक्की ठरतील. दुसरी महत्त्वाची लढत म्हणजे बारामतीमध्ये 2 प्रस्थापित जे आहे प्रस्थापित घराण्याचे 2 लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु त्यांच्यासमोर एक फार मोठं एक नेतृत्व जे आहे त्या ठिकाणी महेश भागवत हे माळी समाजाचे नेते आहेत. परंतु त्यांच्या पाठीमागं धनगर समाज वंजारी समाज बाकी ओबीसी समाज वडा रामोशी ही फार मोठी संख्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं आम्हाला पूर्ण खात्री आहे की महेश भागवती जे आहे ते या ठिकाणी त्यांचा विजय जो आहे तो ओबीसीचं मतदान जे आहे ते त्यांच्या पारड्यात जे आहे ते गेलं तर त्यांचा विजय जो आहे तो निश्चितच महेश भागवतांचा विजय हा आम्ही निश्चित मानतो. अशा बारामती लढत जी आहे ज्याच्याकडे अख्ख्या महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे त्या ठिकाणी बारामती लढत जी आहे ती आम्ही पूर्णपणे ताकदीनिशी महेश भागवतांच्या पाठीमागं ओबीसीची ताकद ही आम्ही सगळी उभा करणार आहोत आणि ओबीसीचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी नक्कीच निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे. बुलढाणामध्ये त्या ठिकाणी धनगर समाज नेते आहेत ते एक चळवळीचा कार्यकर्ता आहे नंदुभाऊ लवंगे त्यांची उमेदवारी जी आहे ती आम्ही या ठिकाणी फायनल केलेली आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय एक मतदारसंघ शिर्डी लोकसभा जी आहे त्या नंदूभाऊ लवंगे हे धनगर समाजाचे आहेत. त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी जी आहे ती आम्ही फायनल केलेली आहे. त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा जी आहे नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी लोकसभा ही SC राखीव आहे आणि त्या ठिकाणी अशोक आल्हाट हे मातंग समाजाचे नेते आहेत. मातंग चळवळीमध्ये त्यांची फार मोठं त्यांचं योगदान आहे. अनेक वर्षापासून ते चळवळीचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत. त्यामुळं श्री अशोक आल्हाट जे आहेत यांचं नाव जे आहे हे आम्ही फायनल केलेलं आहे. अशा प्रकारे डॉक्टर हातकणंगले मतदारसंघातून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात सुद्धा फार मोठी लढत त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी सौ मनीषा या डांगे म्हणून हा एक मोठं प्रस्थ त्या ठिकाणी आहे. 35 वर्ष कुरुंदवाडचे नगराध्यक्ष म्हणून त्यांचे सासरे त्या ठिकाणी कार्यरत आहेत. ह्या स्वतः मनीषा डांगेसुद्धा ह्या स्वतः नगराध्यक्ष त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष होत्या आणि ओबीसी समाजाकडून त्या ठिकाणी मोठी संख्या धनगर समाजाची आहे. त्याचप्रमाणे इतर समाज मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी समाज फार मोठ्या संख्येने असल्यामुळं त्या ठिकाणी सौ मनीषा डांगे यांचा विजयसुद्धा आम्ही निश्चित मानतो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी प्राध्यापक संतोष कोळेकर हे सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी अप्रोच झालेले आहेत. ते ह्या दोघांपैकी
एक नाव जे आहे त्या दोघांनी आपसात एकमत करून जे आहे या दोघांपैकी एक जे आहे हे नाव आम्ही हातकणंगलेचा उमेदवार म्हणून आम्ही सोमवारी आम्ही जाहीर करू. प्राध्यापक संतोष कोळेकर. प्राध्यापक संतोष कोळेकर. हा, हे दोघांपैकी एक आम्ही घोषित करू सोमवारी. तर अशा प्रकारे 9 जागा ज्या आहेत, 9 जागाच्या उमेदवार जे आहेत ते आम्ही आज जाहीर केलेले आहेत. आमचे रत्नागिरी असेल, बाकी सगळ्या फार मोठ्या अजून उस्मानाबाद आहे, जालना आहे, चौथा टप्पा आणि ह्या 3ऱ्या-4थ्या टप्प्यातल्या ज्या आहेत त्याचे उमेदवार जे आहेत ते आम्ही माझ्या मते येत्या 5 तारखेपर्यंत जे आहे सगळ्या जे आहेत सगळ्या आमच्या उमेदवार जे आहेत त्या आम्ही जाहीर करू. मेन टाईम जर अजून काही प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडून अजून सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की आमची युती काही जागावरती अजून सुद्धा होऊ शकते असं आम्हाला वाटतंय. कारण त्यांची भेट जरांगेशी त्यांची भेट झाली, परंतु जरांगेने ओबीसी मधनं आरक्षण जे आहे ते मागितल्यामुळं आमचा आणि जरांगेंचा संबंध जो आहे तो अर्थात राजकारणाशी आमचा काही संबंध नाही. कारण आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ह्या कुणब्यांचे दाखले घेऊन ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी आमचा स्पष्टपणे विरोध आहे. आणि दुसरं जरांगेने जाहीर केले की ज्यांना कोणा त्यानं ते पाठिंबा देणार आहेत त्यांच्याकडून ते बॉन्ड लिहून घेणार आहेत की सगळे सोयरेचा बॉन्ड जो उमेदवार देत नाही त्याला ते मतदान करणार नाहीत. आणि मला वाटते की अशा प्रकारचा बॉन्ड जे आहे त्यांनी जर प्रकाश आंबेडकरांच्याकडे मागितला तर प्रकाश आंबेडकरांना ओबीसीच्या विरोधात जाऊन अशा प्रकारे बॉन्ड जो आहे की सगळे सोयऱ्याचा मी बॉन्ड आणि त्यांना कुणबी समाजाचे दाखले देऊन संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्याचा बॉन्ड जो आहे तो मात्र प्रकाश आंबेडकर जे आहे ते देऊ शकणार नाहीत असं मला वाटतंय. कारण त्यांनी आमच्यासोबत जे काही मेळावे झाले, लाखांचे मेळावे आमचे त्याच्यासोबत झाले, त्याच्यामध्ये आम्ही एक भूमिका घेतलेली आहे की मराठा ओबीसी समाजाचं आरक्षणाचा ताट वेगळा आहे आणि मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं आहे. आता जरांगे हे ओबीसीच्या ताटातलं मागत आहेत. त्यामुळं आंबेडकर साहेबांनी यापूर्वी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका जी आहे त्या भूमिकेशी आंबेडकर साहेब जे आहे ते ओबीसीच्या बाजूपणे ठामपणे उभा राहतील असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे. यामध्ये आंबेडकर साहेब आता 30 तारखेनंतर आणखीन भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत. आणि आम्हाला अजून अपेक्षा आहे की आंबेडकर साहेब ओबीसी सोबत जे आहे ओबीसी आणि मागासवर्गीय जे आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये एकत्रितपणे आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे अशी भूमिका सुद्धा आम्ही सगळ्यांनी एकत्र घेतलेली आहे. आणि त्यामुळं आता ह्या भूमिकेपासून आम्हालाही त्या ठिकाणी फारकत घेता येणार नाही आणि आंबेडकर साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी फारकत घेता येणार नाही. त्यामुळं जरांगे साहेबांनी उमेदवार समजा दिले तरी त्यांचा आणि आमचा जो आहे आमचा संबंध काहीही त्या ठिकाणी असणार नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करत स्पष्ट विरोध आहे. तुमची 3ऱ्या आघाडी संदर्भातली चर्चा सुरू होती प्रकाश आंबेडकरांची, मग असं समजायचं का तुम्ही आणि आंबेडकर हे सोबत येणार नाहीत किंवा मग जरी का आंबेडकर आणि जरांगे सोबत आले तरीही तुम्ही त्या दोघांसोबत जाणार नाही? आमचा विषय ओबीसीच्या आरक्षणाची आम्ही कुठल्याही प्रकारे फारकत आम्ही घेणार नाही. आमचा मूळ उद्देश जो आहे आमचा पक्ष जो आहे या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते मतपेटीतून आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आमचा हा पक्ष जो आहे हा ओबीसीचा स्वतंत्र पक्ष भटक्यामुक्तांचा स्वतंत्र पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे. त्यामुळं आमची जी मूळ भूमिका आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणामध्ये कुणालाही आम्ही वाटेकेरी होऊ देणार नाही. या भूमिकेशी आम्ही तडजोड करणार नाही. प्रकाश आंबेडकरांसोबत तुमची 3री आघाडी होणार होती, मात्र यवतमाळ आणि बुलढाणा त्यांनी पण जागा दिलेल्या आहेत आणि तुम्ही पण आता उमेदवाराची घोषणा केलेली आहे. म्हणजे तुमची युती तुटली किंवा आता होणार नाही. बघा 30 तारखेनंतर सगळी भूमिका ही स्पष्ट त्यांची आम्ही आमचे उमेदवार पहिल्यापासून तयार आहेत. पण त्यांनी आता आंबेडकरांनी आम्हाला फक्त एका जागे सांगलीमध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही त्यांना अकोल्यामध्ये दिलेला आहे. आणखीन पाठिंबा जे आहे आणखीन बसून आम्ही आणखीन काय जागावर त्यांना पाठिंबा देऊन ते आम्हाला पाठिंबा देतील. पण एकंदरीत 30 तारखेनंतर जे आहे हे चित्र जे आहे ते चित्र स्पष्ट होईल. मात्र सर तुम्ही एकीकडे आरक्षणाची तडजोड करणार नाही म्हणताय, सांगलीमध्ये तुम्ही त्यांचा पाठिंबा घेतलाय आणि अकोल्यामध्ये तुम्ही आंबेडकरांना पाठिंबा दिलाय. कुठेतरी स्वतःचा उमेदवारीचा आंबेडकरांचा पाठिंबा आम्ही घेतला म्हणजे जरांगेचा पाठिंबा घेतला असं होत नाही.
नाही, नाही, कारण आंबेडकर राज्यभरातील हो, इतर राज्यभरामध्ये- उमेदवारांचा विचार न करता तुम्ही स्वतःच्या दोघांच्या उमेदवारीचा विचार करताना या माध्यमातून दिसत आहे. आमची भूमिका अशी आहे की आंबेडकर साहेबांनी आमच्यासोबत व्यासपीठावरून जे काय भाषणं केली, जे काय भूमिका आमच्या एकमेकांना आम्ही आदान प्रदान केल्या, त्या म्हणजे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याच्या बाजूने उभं राहायचं. मराठा समाजाचं वेगळं आरक्षण आहे आणि ओबीसीची वेगळं आरक्षण आहे. ही भूमिकाशी आम्ही आज नाही, उद्या परवा आम्ही त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. या भूमिकेशी आणखीन कुणी ठाम राहणार नसेल तर मग त्या ह्याच्यामध्ये आमची भूमिका ती स्पष्ट आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कणभर सुद्धा धक्का आम्ही लावू देणार नाही, म्हणजे नाही. सांगली आणि अकोला वगळता ओबीसी आणि प्रकाश आंबेडकरांसोबत जी तुमची युती होणार होती ती आता कुठली म्हणायची कुठली तिसरी आघाडीची? नाही, आता 2 जागेवर तर आमचं एकमत झालेलं आहे. बरं. अजून त्यांची आणखीन भूमिका जी आहे ती स्पष्ट व्हायची आहे. त्यांनी जर बदल 30 तारखेनंतर 30 तारखेनंतर 2 जागांचं म्हणताय, पण दुसरीकडे बाकीच्या- इतर जागांवर तुम्ही उमेदवार देताय, ते बाकीच्या उमेदवार देताय. जागावरती राहिली कुठे? जर जरांगेंची आणि त्यांची युती झाली तर मग मात्र आमचं आमची स्पष्ट युती आहे. जी आहे आमची युती ही होणार नाही. मग आम्ही स्वबळावर आम्ही लढू ना. आमची 60% वोट बँक आहे आणि गावागावामध्ये जो मागासवर्गीय जो आहे तो सुद्धा आमच्यासोबत नक्कीच येणार आहे. मुस्लिम ती भूमिका आहे. त्यात मुस्लिम ओबीसी आहेत, बाकी मुस्लिम बॅकवर्ड आहेत, मातंग समाज आहे, बौद्ध समाज आहे. हे सगळे समाज गावागावामध्ये आम्ही एकत्रित राहतो ना. त्यामुळं गावगाड्यामध्ये जे आहे चावडीवरती आम्ही यापूर्वीचा भूमिका घेतली आहे की चावडीवरती तेली माळी साळी कुष्टी कुंभार धनगर वडा एसटी हे पंजाब हे सगळे एकत्र आले तर या महाराष्ट्राची राजकीय क्रांती जी आहे ती या ठिकाणी प्रस्थापिताचा सरपंच पण होणार नाही आहे. ही भूमिका यापूर्वीच आम्ही मांडलेली आहे. तर आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आंबेडकर साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की ओबीसीच्या या आरक्षणाच्या बाबतीत जे आहे त्यांची भूमिका जी आहे ती आजपर्यंत जी घेतलेली आहे त्या भूमिकेशी ते ठाम राहतील अशी आमची अपेक्षा आहे. जरांगेबद्दल जी प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतलेली आहे ती तुमची आणि आंबेडकरांच्या युतीमध्ये अडचण ठरते असं म्हणायचं का? आंबेडकर स्पष्टपणे बोलत आहेत की विविध संघटना म्हणजे ज्या मराठा संघटना असेल किंवा इतर ज्या संघटना आहेत त्यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि जर झालं तर जरांगेंच्या संदर्भातला एकच उमेदवार आहे ज्याला ते पाठिंबा देऊ इच्छित आहेत. अशामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? जर का जरांगेंचा एक उमेदवार असेल तर त्याला तुम्ही पाठिंबा देणार आहात का? जर का आंबेडकरांसोबत नाही? मग आमची भूमिका स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणावरती कुठलीही तडजोड आम्ही कुणाशी करणार नाही. ही आमची भूमिका ठाम आहे आणि त्यामुळे जरांगेने जरी उमेदवार दिला त्या ठिकाणी तर आमचा पाठिंबा म्हणजे ओबीसी आणि भटकेमुक्त जो आहे तो कदापि त्यांना मतदान जे आहे ते करणार नाही. आमचा जालन्याचा सुद्धा उमेदवार आमचा तयार आहे. आम्ही आंबेडकर साहेबांशी आमची चर्चा जी अजून फायनल झालेली नाही आहे म्हणून आम्ही बरेचसे उमेदवार जे आहेत ते आम्ही अजून जाहीर केलेले नाहीत आणि म्हणून आम्हाला अजूनही अपेक्षा आहे, आम्हाला अजूनही आशा आहे की आमच्या आरक्षणवाद्यांसोबत जे आहे आरक्षणवाद्यांनी जी आमची भूमिका घेतलेली आम्ही त्या भूमिकेशी आंबेडकर साहेब ठाम राहतील आणि कुठलाही समजा जरांगेने बॉन्ड मागितला लिहून तर तो बॉन्ड जे आहे ते बॉन्ड द्यायला प्रकाश आंबेडकर हे स्पष्टपणे नकार देतील असं आम्हाला वाटतंय. सोमवारी बाकीचे उमेदवार जे आहे ते आम्ही 4 ते 5 तारखेपर्यंत आम्ही बाकी सगळ्या महाराष्ट्रातले बाकी उमेदवारी जे आहेत आता आंबेडकर साहेबांची फायनल चर्चा काय होते त्याला आम्ही हे करून पुढच्या उमेदवारी जे आहे आम्ही 5 तारखेपर्यंत आम्ही पुढची यादी आम्ही जाहीर करू. आपण जे नव लोकांची यादी दिली त्यामध्ये 8च फायनल आहे ना? एक अद्याप म्हणजे 2 जण आहेत त्यांचं फायनल झालं फायनलच आहे सगळं काय ते त्यातलं एक सोमवारी फायनल होईल. त्या दोन्हीपैकी कुठला एक सोमवारी फायनल आज म्हणजे टोटल 8 फायनल झालाय. हा. एक अजून 2 जण आहेत ते सोमवारी. फायनलच आहे सोमवारी म्हणजे युती फायनलच आहे ती म्हणा. ऑफिशियली तुटली नाही पण अनऑफिशियली तुटली असं म्हणायचं. हं? काय म्हणला युती अधिकृतरित्या युती हे पहा इथं ही युती जी आहे ऑफिशियली आणि अनऑफिशियली असा काही विषय नाही. कारण गावागावामध्ये गावगाड्यामध्ये ही युती यापूर्वी झालेली आहे ना. शेवटी ओबीसी भटकेमुक्त आणि मागासवर्गीय जे आहे ते गावगाड्यामध्ये एकत्रच आहेत. त्यामुळे फार मोठा हा जवळपास 80% वर्ग आहे. दलित मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे. त्यामुळं नेत्यांच्यामध्ये समजा युती होईल नाही होईल परंतु गावगाड्यातला जो मतदार जो आहे काय जो समाज बांधव जो आहे त्यांची युती ऑलरेडी झालेली आहे. दोघांनी एकाच ठिकाणी जर उमेदवारी दिली तर युती कशी काय म्हणायची त्याला ते तुम्हाला विचारलं.
दोन्ही पक्ष- युती नेत्यांची म्हणत नाही मी जी युती म्हणली ते गावागाड्यातल्या मतदारांची युती म्हणतोय. आम्ही राजकारणातली युती म्हणतोय. आता जी लोक- मग नेत्यांची युती आता तुम्हाला काय 30 तारखेनंतर युती तुटली आहे तुटली काय म्हणायचं? मी युती तुटली असंही म्हणत नाहीये. आणि काय आहे असंही- काही जागावरती आमचं एकमत झालेलं आहे, पण फायनल अजून झालेलं नाही. आणि त्यामध्ये मध्येच अचानक हे जरांगेंचा विषय असल्यामुळं त्या युतीमध्ये थोडा उशीर झालेला आहे. आता नक्की भूमिका 30 तारखेनंतर स्पष्ट होईलच आहे. प्रकाश अण्णा शेंडगे हे कुठनं लढणार, सांगलीतल्या जागेवर कोण उमेदवार असणार? हे पहा, सांगलीची जागा जी आहे वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी माझ्या उमेदवार पाठिंबा दिलेला आहे. उद्याच मी त्या ठिकाणी कार्यकर्त्याचा मोठा मेळावा घेतलेला आहे आणि उद्या सांगलीमध्ये जाऊन जे आहे त्या कार्यकर्त्याशी चर्चा करून उद्या उमेदवारी सांगलीची जी आहे ती जाहीर केली जाईल. सर माझा एक प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर जर तुमची युती झाली नाही तर हे जे तुम्ही म्हणता की सांगलीमध्ये वंचित बहुजनच्या तुम्हाला स्वतंत्रपणे, पाठिंबा असणार, स्वतंत्रपणे. अकोलामध्ये तुम्ही त्यांना पाठिंबा देणार, हे राहणार आहे का? सध्या ते राहणारच आहे, सध्या तर राहणारच ना. इंडिव्हिज्युअल हा, कारण वैयक्तिक शेवटी ते नेते आहेत, आमचेही नेते मंडळी आहेत. काय काही जागावर ते एकमेकाला आम्ही सहकार्य करायलाच पाहिजे ना. शेवटी सामाजिक न्यायाच्या लढाईतले आम्ही सगळे शिलेदार आहोत. काय सोमवारी किती नावांची घोषणा करणार? काय ते सोमवारी आता तुम्ही म्हणता गुरुवारी नावाची हा, सोमवारी किती जागांची घोषणा करणार? सोमवारी जवळपास 6-7 जागांच्या नाही, सोमवारी एकंदर होईल. आमच्या 22 जागा आहेत. एकंदर 22 आहेत, त्यातल्या आता 9 झाल्या. बाकीचे 11 जे आहेत ते सोमवारी किती तारीख, सोमवारी आणि 5 तारीख असं 13. 2 टप्प्यामध्ये आमच्या 13 जागा. बाकीच्या 13 जागांची घोषणा जी आहे ते सोमवारी आणि 5 तारीख अशा 2 टप्प्यामध्ये आमच्या उमेदवार आम्ही जाहीर करू. शाहू महाराजांना ज्या भूमिकेतून पाठिंबा दिला त्या भूमिकेतून प्रकाश आंबेडकरांना आपण पाठिंबा दिला. सर आपण सांगा. उमेदवारी नंतर कधी करणार, चर्चा करून उद्या ठरवणार ना. उद्याच ना? हां, उद्या ठरवणार ते. आणि ठरलं तर उद्या हा. दाखल करणार की नंतर? हां. आता माढा लोकसभा मतदारसंघ जो आहे बरं का, माढ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महादेव जानकर निवडणूक लढवणार असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जे आहे ते आम्ही देण्याच्या विचारात नव्हतो. पण आता महादेव जानकरांनी त्या ठिकाणी आता माढ्यातून निवडून लढणार नाही, त्यामुळं आमच्या पक्षातर्फे माढ्यामध्ये स्ट्रॉंग उमेदवार जो आहे त्या ठिकाणी दिला जाईल आणि एक मोठी लढत जी आहे महाराष्ट्रामध्ये माढ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आता त्यांनी परभणीमध्ये काय चालतं, आता त्यांचं परभणीमध्ये चाललं होतं जायचं. परभणीत चालेल. हं? परभणीत चालेल. तुम्हाला वाटत नाही का सर, इकडे प्रकाश आंबेडकर असू किंवा तुम्ही स्वतः किंवा महादेव जानकर हे सर्व स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेतरी आपल्या उमेदवारीचा बचाव करताना दिसत आहेत? तुम्ही म्हणताय मी प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवारी देणार नाही, प्रकाश आंबेडकर म्हणतात तुमच्या विरोधात उमेदवारी देणार नाही, किंवा तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं त्यांच्या विरोधात महादेव जानकरांच्या विरोधात उमेदवारी देणार नाही. स्वतःचा बचाव करताना कुठेतरी दिसत नाही का? महाराष्ट्राचा एकूणच विचार करत नाही तुम्ही? नाही, कसं आहे की या ओबीसी चळवळीतले काही नेते मंडळी आहेत, त्या नेते मंडळीच्या आता उदाहरणार्थ आता भुजबळ साहेब, नाशिकमध्ये भुजबळ साहेबांची उमेदवारी आली तर ते कुठल्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्यामागे ते कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत किंवा त्यांचे नेते कोण आहेत याच्यामध्ये आम्ही जाणार नाही. कारण शेवटी चळवळीतला जो नेता असतो त्याच्यामागं चळवळीतल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठामपणे उभा राहायला लागतंय. आणि म्हणून भुजबळ साहेब या ठिकाणी नाशिकला जर उभा राहिले तर त्या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे जे आहे ते आम्ही ठामपणे आम्ही उभा राहू आणि तिथला संपूर्ण ओबीसी जो आहे तो भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील. आणि भुजबळ साहेब हे कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी नाशिकहून त्यांची जर उमेदवारी फायनल झाली तर त्या ठिकाणी 100% निवडून येणार. राजू शेट्टींचं हात कणंगलेवरून नाव चालू आहे, ते लढणार आहेत असं कळत आहे. ते देखील चळवळीतले त्यांचं नेते, काय? पण त्यांच्या विरोधात आपण उमेदवार दिलेला आहे. पण राजू शेट्टी हे शेतकरी संघटनेचे नेते आहेत. ते काय सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये त्यांचा काही सहभाग कधी झालेला आम्ही पाहिलेला नाही. आमचा लढा हा सामाजिक न्यायाचा लढा आहे आणि म्हणून सामाजिक न्यायाच्या लढ्यातले जे काही मंडळीचे आहेत शाहू महाराज काय आम्हाला सर्वप्रथम आरक्षण दिलेलं त्यांचं हे आहे ते, म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहायलाच पाहिजे. प्रकाश आंबेडकर असेल, आंबेडकर साहेब नातू आहेत. आमच्या आरक्षणाचं मूळ जे आहे ते आंबेडकर साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं हे ओबीसीचं जे आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू म्हणून, एक रक्ताचे वारसदार म्हणून, विचाराचे वारसदार म्हणून ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा जी आहे ती प्रकाश आंबेडकरांच्या वरती नक्कीच येते आणि ती जबाबदारी जी आहे ते ठामपणे पार पाडतील असा आमचा विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.